नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात जमली भक्तांची मांदियाळी. मुख्यमंत्र्यांनी शपथविधी केली विठ्ठलाची शासकीय महापूजा. शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचं घातलं साकडं. कर्जमाफी तर सुरुवात, कर्जमुक्ती हेच खरं उद्दिष्ट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून इस्रायल दौऱ्यावर. इस्रायलला जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान. राज्यात सरपंचांची निवड थेट जनतेला करता यावी यासाठी ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि आसाममध्ये पूरस्थिती अजूनही गंभीरच, मणिपूरमध्येही पुराचा मोठा फटका. आता सविस्तर वृत्त. आज आषाढी एकादशी. पंढरपूर नगरीत वारकरी आणि भक्तांची अलोट गर्दी उसळली असून अवघी पंढरी टाळ मृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे. आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली. शेतकऱ्याला कर्जमुक्त कर असं साकडं यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठुरायाला घातलं. बुलढाण्याच्या मेरत दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला. या सोहळ्याचं थेट प्रसारण आज पहाटे 2:10 करण्यात आलं. काल संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत एकनाथांच्या पालख्यांसह अनेक लहान मोठ्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या. संध्याकाळी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या दोन्ही पालख्यांचं उभं रिंगण सोहळा झाला. आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून इस्रायल दौऱ्यावर रवाना होत आहेत. इस्रायलला भेट देणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोदी यांच्या इस्रायल भेटीकडे एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून पाहिलं जात आहे. या दौऱ्यामुळे उभय देशांमधले मैत्रीपूर्ण संबंध दृढ होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही आपण या भेटीबद्दल उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. भारतानं कृषी, संरक्षण आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये वेळोवेळी इस्रायलकडून मार्गदर्शन आणि तंत्रज्ञान घेतलेलं आहे. पंतप्रधानांच्या या इस्रायल भेटीत उभय देशांमध्ये सायबर सुरक्षा तसंच शिक्षण क्षेत्रातही करार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही इस्रायल भेट दोन्ही देशांसाठी विकासाच्या शक्यता खुली करणारी ठरेल अशी चिन्ह आहेत. राज्यात आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सरपंचांची निवड थेट जनतेलाच करता यावी यासाठी राज्य मंत्रिमंडळानं आज महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातल्या मतदारांमधून गुप्त मतदानानं सरपंचाची निवड करण्यात येणार असून तो पंचायतीचा अध्यक्ष असेल. सरपंच पदासाठी किमान 7वी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता निश्चित करण्यात आली आहे. मात्र ही अर्हता 1 जानेवारी 1995 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या व्यक्तीला लागू राहणार आहे. सरपंचांचे अधिकार वाढवण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. ग्रामपंचायतींचा अर्थसंकल्प तयार करण्याचा अधिकारही सरपंचांना मिळणार आहे. व्यसनाधीनता रोखणाऱ्या ग्रामरक्षक दलांच्या स्थापनेची प्रक्रिया वेगानं व्हावी यासाठी महाराष्ट्र दारूबंदी सुधारणा अधिनियम 2016 मध्ये सुधारणा करायलाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी ग्रामसभेची बैठक तहसीलदार किंवा तहसीलदारांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेता येणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेचं बळकटीकरण आणि पुनर्रचना योजना राज्यातल्या उर्वरित 15 जिल्ह्यात राबवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे. या योजनेअंतर्गत महिला आणि बालकांच्या आरोग्य, शिक्षण आणि पोषणाकडे प्रामुख्याने लक्ष दिलं जातं. कोकणातल्या जिल्ह्यांसह पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, यवतमाळ, अकोला, भंडारा या जिल्ह्यात ही योजना राबवली जाणार आहे. रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या वीजनिर्मिती प्रकल्पाला व्हॅट, जीएसटी
तसंच ट्रान्समिशन शुल्क आणि लॉसेसमधून पुढल्या 5 वर्षांसाठी पूर्णतः सूट देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। कर्जमाफी ही तर सुरुवात असून राज्यातल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती हेच खरं शासनाचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं। पंढरपूर इथं कृषी विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती, कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं आषाढी वारीनिमित्त आयोजित कृषी पंढरी 2017 या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं। उद्घाटनानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते। स्वच्छतेचा संदेश वारकरी आणि वारीनं सर्वदूर न्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं। मागच्या काही वर्षात दुष्काळाचं सावट होतं, मात्र गेल्या वर्षापासून राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे। राज्यातली 50% जनता शेतीवर अवलंबून असताना राज्याच्या सकल उत्पन्नात केवळ 10% शेतीचा वाटा आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। शेतकऱ्याला सक्षम करून शेतीतली गुंतवणूक वाढवण्याची आवश्यकता आहे असंही त्यांनी सांगितलं। गेल्या 2 वर्षात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून झालेल्या कामातून राज्यातल्या 12 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलं आहे। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी उन्नत शेती, संपन्न शेती अभियान राबवण्यात आलं आहे अशी माहिती त्यांनी दिली। चांगल्या भविष्यासाठी इतिहासाची जाण असणं आवश्यक आहे असं मत राज्याचे जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी व्यक्त केलं आहे। ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर गोपाळ देशमुख लिखित सुभेदार मल्हारराव होळकर एक राष्ट्रपुरुष या ग्रंथाचं प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते काल सोलापुरात झालं, त्यावेळी ते बोलत होते। मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात आज वाचन संस्कृती कमी होत चालली आहे। मोबाईलवर थोडक्यात माहिती उपलब्ध असते, त्यामुळे तरुणांना या देशाचा आणि राज्याचा खरा इतिहास माहीत नाही असं शिंदे म्हणाले। उज्ज्वल भविष्यासाठी इतिहास वाचन आणि संशोधन महत्त्वाचं आहे असंही त्यांनी सांगितलं। रायगड जिल्ह्यात धरमतर खाडीच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना खाडीतल्या प्रदूषणाच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे। पेण, अलिबाग, रोहा या तालुक्यातले नागरिक पारंपरिक पद्धतीनं व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात, मात्र या खाडीच्या जवळ असलेल्या JSW आणि IPC यासह विविध रासायनिक कंपन्या आणि पोलाद कंपन्यांमुळे खाडीचं पाणी दूषित होत आहे। या कंपन्यांमधून निघणारा राख मिश्रित धूर, प्रक्रिया न केलेलं सांडपाणी यामुळे मोठं प्रदूषण होत आहे। तसंच कोळसा वाहतूक, खनिज तेल वाहतूक, रेती उत्खनन यासाठी खाडीत प्रवेश करणाऱ्या जहाजांमुळेही प्रदूषणात भर पडत आहे। या खाडीत होणाऱ्या मासेमारीवर अवलंबून असलेल्या मच्छीमारांना या प्रदूषणाची झळ पोचत आहे। यासाठी संबंधित कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या भागातले नागरिक करत आहेत। हल्ली खाजगी शाळांकडे पालकांचा कल प्रचंड वाढल्यानं जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत घट झाल्याचं चित्र आहे। मात्र वाशिम जिल्ह्यातल्या नावली इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मात्र या उलट चित्र दिसत आहे। घटत असलेली पटसंख्या वाढवण्यासाठी वाशिम जिल्ह्यातल्या नावली इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांनी जिद्दीने यातून मार्ग शोधला आहे। या शाळेतल्या 5 शिक्षकांनी आपला 1 महिन्याचा पगार तसंच गावकऱ्यांकडून वर्गणीच्या माध्यमातून 5 लाख रुपये जमा केले आणि त्यातून शाळेला नवं रूप दिलं। विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षभरात शाळेला एकही दिवस सुट्टी न देता 365 दिवस शाळेतलं अध्यापन सुरू ठेवलं आहे। आम्हाला शिक्षक खूप छान शिकवतात। आमच्या शाळेत सर्व विषय घेतात। आमच्या शाळेत आनंददायी शिक्षण आहे। आमच्या शाळेत कॉम्प्युटर आहे। आमच्या शाळेत व्हिडिओ सुद्धा दाखवतात। पोयम धडे आम्हाला कॉम्प्युटरमध्ये दाखवतात। दररोज सायंकाळी 7 ते 9 दरम्यान गावातले टेलिव्हिजन बंद ठेवण्याचा उपक्रम राबवून याच वेळात शाळेत इन्व्हर्टरची सोय करून विद्यार्थ्यांकडून अभ्यासही शाळेतच करून घेतला जात आहे। यामुळे शाळेची पटसंख्या 145 वरून 415 वर गेली आहे। हे एक शाळा नसून हे एक एज्युकेशनल हॉस्पिटल आहे। यामध्ये विविध प्रकारच्या विद्यार्थी इथे येतात आणि विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार इथे शिक्षण दिले जाते। इथे कोणत्याच मुळात कोणत्याच वर्ग पद्धत किंवा क्लासरूम सिस्टम इथे नाही आहे। इथे आपण ग्रेडिंग आणि ग्रुपिंग सिस्टम विद्यार्थ्यांची केली आणि विद्यार्थ्यांच्या कुवतेप्रमाणे, क्षमतेप्रमाणे, कॉम्पिटन्सी ज्या पद्धतीत असेल विद्यार्थी त्या पद्धतीचे शिक्षण आपण या शाळेमध्ये त्यांना देतोय। या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पटसंख्येत वाढ झाल्यामुळे उपलब्ध जागा आणि शिक्षकांचा विचार करता विद्यार्थी नको म्हणण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे।
खासगी शाळांमध्ये असलेल्या सोयी सुविधा जिल्हा परिषदेच्या शाळेत देण्यासाठी शिक्षकांनी घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. शहरांचा काही भाग सोडला तर ग्रामीण ठिकाणीही स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा अभाव दिसून येतो. त्यातून आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. मात्र नैसर्गिक जलस्रोतांचा वापर करून पुण्यातल्या भोर तालुक्यातल्या काही गावांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी उपलब्ध झालं आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. त्यामुळे इथलं झऱ्याचं शुद्ध पाणी नदीला जाऊन मिळतं. ते पाणी भोर तालुक्यातल्या कारी या गावकऱ्यांना पुरवण्याचा वसा रायरेश्वर सामाजिक संस्थेनं घेतलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रतिज्ञा ज्या रायरेश्वराच्या मंदिरात घेतली तिथल्या जवळच्या डोंगरावरच्या जिवंत झऱ्याला बांध घालून हे शुद्ध पाणी प्लास्टिक पाईपमधून गावाच्या पाण्याच्या टाकीत सोडलं जात आहे. यामुळे पावसाळ्यातही गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळतंय. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं या पाण्याची तपासणी करून पाणी शुद्ध असल्याचं सांगितलंय. ते नीरा नदीवरून 5 किलोमीटर पाईपलाईन करून कारी गावाला पाणी आणलेलं आहे. 2 स्टेपमध्ये 40 HP 2 मोटर 18 तास कार्यरत होतात. त्यावेळेला कारी गावाला पाणी उपलब्ध होतं. मग डोंगरामधल्या झऱ्याला जर पाईपलाईन केली टाकीपर्यंत तर विदाऊट इलेक्ट्रिसिटी ग्रॅव्हिटीने आणि स्वच्छ शुद्ध पाणी लोकांना पियाला उपलब्ध होत आहे. पूर्वी गावापासून 4 किलोमीटरवर असलेल्या नीरा नदीचं पाणी ग्रामपंचायतीद्वारे पुरवलं जायचं. मात्र दूषित पाण्यामुळे गावात साथीचे आजार वाढले होते. आता स्वच्छ शुद्ध पाण्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न सुटलाय. तर ह्या स्कीममुळे असा फायदा झाला की डायरेक्ट झऱ्यांना पाणी येतं. त्यामुळे निव्वळ पाणी हे गावाला 24 तास भेटत आहे. आणि त्यानं आमच्या ह्यांनी सांगितलंच बापुडे यांनी की येणारा खर्च सुद्धा आमचा लाईट बिलचा 3 ते 4 महिने वाचतो आणि शुद्ध पाणी सगळ्या गावाला भेटतं. रायरेश्वर सामाजिक संस्थेनं राबवलेल्या या उपक्रमाचं इतर गावांनी अनुकरण केलं तर गावकऱ्यांचा शुद्ध पाण्याचा प्रश्न नक्कीच सुटेल. आसाममध्ये अनेक जिल्ह्यात पूरस्थिती अजूनही गंभीरच आहे. पावसाच्या संततधारेमुळे 13 जिल्ह्यातली 740 गावं पूरग्रस्त झाली आहेत. तसंच या जिल्ह्यातले 3.5 लाख लोक बाधित झाले आहेत. एकट्या करीमगंज जिल्ह्यात 2 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. सुमारे 15,000 हेक्टरच्या पीक क्षेत्रात पुरामुळे पाणी शिरलं आहे. पुरामुळे रस्त्यांचंही नुकसान झालं आहे. मणिपूरमध्येही अचानक आलेल्या पुरानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. तसंच काही ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान वृत्त. नाशिक जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशीही पाऊस कायम असून मालेगाव आणि मनमाड नांदगाव तालुके वगळता इतर तालुक्यात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे गंगापूर गौतमी दारणा धरणांच्या पाणीसाठ्यात 50% वाढ झाली आहे. मात्र लातूर, वाशिम, जालना, बीड, नांदेड या ठिकाणी पावसानं दडी मारली आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसानं विश्रांती घेतली आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात जमली भक्तांची मांदियाळी. मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली विठ्ठलाची शासकीय महापूजा. शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचं घातलं साकडं. कर्जमाफी तर सुरुवात, कर्जमुक्ती हेच खरं उद्दिष्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून इस्रायल दौऱ्यावर. इस्रायलला जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान. राज्यात सरपंचांची निवड थेट जनतेला करता यावी यासाठी ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि आसाममध्ये पूरस्थिती अजूनही गंभीरच. मणिपूरमध्येही पुराचा मोठा फटका. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.